नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी मराठी 30 WPM चं स्टेटमेंट। तर बघा, मराठी 30 मध्ये स्टेटमेंट कशा पद्धतीने सोडवायचं आहे, त्याला किती मार्क आहे, कशा पद्धतीचं त्याचं फॉर्मॅटिंग आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टायपिंगचे संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड आहे, त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला पटकन आपण आपल्या व्हिडिओला करूया सुरुवात। टायमिंग चालू झालेला आहे, सुरुवातीलाच मी तुम्हाला टायमिंग दाखवतो। तर इथे टायमिंग चालू झालेला आहे, 20 मिनिटं असतात आपल्याला मराठी 30 च्या स्टेटमेंटसाठी। तर बघा, इथे 20 मिनिटांचा टायमिंग इथे आपला चालू झालेला आहे। इथे एक्झाम दिलेला जीसीसी टीबीसी मराठी 30 WPM चं स्टेटमेंट आहे आपलं हे, आणि आपल्याला 20 मिनिटाचं संपूर्ण सोडवायचं आहे। आणि यामध्ये जे काही संख्या असेल, सर्व संख्या आपल्याला न्यूमरिक कीचा वापर करायचा नाही। तुमच्या कीपॅडच्या वरत क्वेर्टी कीपॅडच्या वरत जे काय 1 2 3 वगैरे असेल त्याच बटनाचा आपल्याला वापर करूनच तिथं संख्या आपल्याला टाईप करायची आहे मित्रांनो। न्यूमरिक की मध्ये जे संख्या आहे ते इंग्लिश टाईप होते आणि कीबोर्डच्या वरत जे संख्या आहे ते मराठी टाईप होते। तर अशा पद्धतीचे ते राहणार आहे। ज्या ठिकाणी कॉमा आहे, स्पेस आहे, फुल स्टॉप आहे, जसं तिथे दिसेल त्याच पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे। तर बघा, आपल्याला मराठी 30 च्या स्टेटमेंटमध्ये 15 मार्काचं आपल्याला स्टेटमेंट विचारले जाते। पासिंगसाठी आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता आहे। टाईप करण्याचे 7.5 मार्क दिलेले आहे आणि याला फॉर्मॅटिंग द्यायचे 7.5 आहे, म्हणजे आपल्याला संपूर्ण 15 मार्काचं स्टेटमेंट आपल्याला विचारले जाते। तर कशा पद्धतीने टाईप करायचं पाहून घ्या। तर बघा, इथे सुरुवात कुठे झालेली आहे, B3 मध्ये। तर B3 मध्येच क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला मेन हेडिंग टाईप करून घ्यायचं आहे। तर B3 मध्येच आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मेन हेडिंग टाईप करून घ्या। बघा, मी जसं आहे तसंच टाईप करतो। मागील 3 वर्षात मिळालेल्या बिलांची आकडेवारी। आता जेव्हा तुम्ही तुमच्या सेंटरवर स्टेटमेंट सोडवता त्यावेळेस बऱ्याच चुका तिथं दाखवल्या जाते आणि तुम्हाला ते मार्क दाखवल्या जात नाही। परंतु मी आज जसं स्टेटमेंट सोडून दाखवतो त्याच पद्धतीने तुम्हाला फायनल एक्झाममध्ये सोडवायचं आहे मित्रांनो। जे आपल्या सेंटरवर जे काय सॉफ्टवेअर असते त्याच्यामध्ये कोणती एखादी फाईल जर मिस जर राहिली तर ते आपल्याला चुकीचं दाखवते। तर त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका, जसं सांगत आहोत त्याच पद्धतीने फायनल एक्झाममध्ये तुम्हाला सोडवायचं आहे। तर बघा, मी मेन हेडिंग टाईप करून घेतलेलं आहे। त्यानंतर अनुक्रमांक आणि कार्यालयाचे नाव जे काय सब हेडिंग आहे, हे सब हेडिंग आपल्याला B5 मध्ये टाईप करून घ्यायचं आहे। तर B5 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला हे टाईप करून घ्यायचं आहे। तर अनुक्रमांक टाईप करून घेऊया पहिले अशा पद्धतीने। त्यानंतर एक टॅब देऊन आपण पुढे सुद्धा जाऊ शकतो। एक टॅब दिलं तर आपण पुढच्या कॉलम मध्ये इथं आलेला आहोत, किंवा तुम्ही अशा पद्धतीने मॅन्युअली सुद्धा जाऊ शकता। तर बघा, B5 मध्ये आपण अनुक्रमांक टाईप केलं, त्यानंतर C5 मध्ये कार्यालयांची नावे टाईप करून घ्यायचं आहे। तर C5 मध्ये क्लिक करा आणि ते कार्यालयांची नावं इथे टाईप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता तुम्हाला वाटत असेल C आणि D कॉलम मध्ये ते नाव गेलेलं आहे, परंतु ते नाव त्यामध्येच आहे। तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर अशा पद्धतीने कॉलम C ला सिलेक्शन करून घ्या। इथे या पद्धतीचा कर्सर ठेवायचा आहे आणि क्लिक करून त्याची विड्थ वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल का ते कोणत्या कॉलम मध्ये टाईप केलेलं आपण। तर C मध्येच आहे। त्यानंतर कॉलम D5 मध्ये वर्ष टाईप करून घ्यायचं आहे। तर D5 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला वर्ष टाईप करून घ्यायचं आहे। वर्ष स्पेस 2009 डॅश आणि त्याच्या पुढे 10 आहे, तर 10 टाईप करून घ्या। D5 मध्ये आपण टाईप केलं। त्यानंतर E5 मध्ये वर्ष 2010 ते 11 टाईप करून घ्यायचं आहे। तर E5 मध्येच क्लिक करा आणि याच्यामध्ये वर्ष 2010 डॅश 11 टाईप करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे 10 11 टाईप करा। पुन्हा एक टॅब मारा आणि पुढच्या कॉलम मध्ये जायचं आहे, कॉलम F मध्ये। F5 मध्ये या ठिकाणी क्लिक करा आणि त्याच्यामध्ये वर्ष 2010
डॅश 12 आहे तर 12 टाईप करा। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ते संपूर्ण टाईप करून घेतलेलं आहे, जसं आहे तसंच ठेवून। तुम्हाला असं वाटत असेल का हे एकत्र गेलेलं आहे, तर अशा पद्धतीने त्याची वीज सुद्धा आपण वाढवून घेऊ शकतो किंवा नंतर ही वीज वाढवली तरी चालेल। बघा अशा पद्धतीने कर्सर ठेवायचं, क्लिक करून ओढायचं आहे। बघा वेगळं झालं, याला सुद्धा थोडंसं वाढवून घेऊ। त्यानंतर शेवटचे तिन्ही डी ई आणि एफ ला सिलेक्शन करून घ्या आणि त्याची सुद्धा वीज अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे। तर बघा थोडंसं अजून मोठं करू, तिन्ही याला सिलेक्शन करून केलेलं आहे मी अशा पद्धतीनं, कारण त्या तिघाचीही वीज एकच असली पाहिजे। तर बघा मी मोकळं केलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अनुक्रमांक टाईप करायचा आहे, 1 टाका, त्याच्या खाली एंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 टाईप करून घ्यायचा आहे। या दोघांनाही एकत्र सिलेक्शन करा, कोणत्यातनी कर्सर ठेवायचा अशा प्रकारे क्लिक करा आणि क्लिक करून खाली ओढत न्यायचं आहे 8 पर्यंत। तर बघा 1 ते 8 पर्यंत संख्या टाईप करा। त्यानंतर आता इथे कार्यालयाचे नाव आहे, तर जे काही नाव असेल मी कार्यालयाचे संपूर्ण टाईप करून घेतो। तर पहिला आहे सातारा जिल्हा परिषद, बघा मी टाईप केलं, त्यानंतर एंटर करा। त्यानंतर टीजे कॉलेज, बघा सेकंड नंबरला टीजे कॉलेज आहे, टी फुल स्टॉप स्पेस जे फुल स्टॉप आहे आणि कॉलेज आहे। अशा पद्धतीने पुन्हा एक एंटर करा। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय आहे, पुणे पोलीस आयुक्तालय टाईप करून घ्या, जसं आहे तसं टाईप करा मित्रांनो। त्यानंतर स्टेट ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीने टाईप करा, एंटर करा। जर कोणत्याही पद्धतीचा जोड शब्द जर तुम्हाला येत नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, कोणत्याही शब्दाचा। स्टेट ट्रान्सपोर्ट झालं, त्यानंतर रेल्वे एंटर करा। त्यानंतर मिलिटरी कॅम्प अशा पद्धतीने एंटर करा। मुंबई विद्यापीठ आहे, पीठ अशा पद्धतीने एंटर करा। त्यानंतर औद्योगिक विभाग आहे, औद्योगिक विभाग, बघा अशा पद्धतीने औद्योगिक विभाग टाईप करून घ्या। तर बघा पुन्हा एकदा याच्यामध्ये गेलेला आहे कॉलम डी मध्ये, तर याची वीज थोडीशी आपण वाढवून घेणार आहोत। अशा पद्धतीने वाढवून घेतली, थोडंसं याला छोटं करून घेऊया। तर बघा जेवढं पाहिलं आपण तेवढं वाढवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण संख्या जशी आहे त्याच पद्धतीने आपल्याला संख्या टाईप करायची आहे। ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणी कॉमा द्या आणि जशी संख्या तिथे टाईप करून दिलेली आहे, म्हणजे जशी असेल तशी आपण टाईप करून घेऊया पूर्ण। तर बघा मी संपूर्ण टाईप करून घेतलेला आहे कॉलम डी ई आणि एफ। आता त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने द्यायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर एवढं टाईप करण्यासाठीच आपल्याला 7.5 मार्क दिलेले आहे आणि आता जे का आपण फॉर्मॅटिंग देणार आहोत त्याला 7.5 आहे। तर बघा पाहून घ्या। तर काय करायचं बघा, कॉलम B3 पासून तर कॉलम F3 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे। मेन हेडिंग B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन करून घ्या। त्या अगोदर बघा जर हे कॉलम अजून जर आपल्याला वाढवायचे किंवा कमी जास्त करायचे जर असेल तर पहिले हे कॉलम संपूर्ण आपल्याला इथून ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। आणि मेन म्हणजे जे शेवटचे तिन्ही जे कॉलम्स आहे त्याची वीथ आपल्याला एक सेम सारखी ठेवायची आहे, म्हणजे एक सारखी आपल्याला त्याची वीथ ठेवायची आहे मित्रांनो। तर B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे मर्ज आणि सेंटरचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून मर्ज आणि सेंटर करा। त्यानंतर याचे दोन्ही अलाइनमेंट आपल्याला सेंटर ठेवायचे आहे। सेंटर ठेवलं, त्यानंतर त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे, तर बोल्ड करा आणि त्यानंतर त्याला अंडरलाईन द्यायची आहे। तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्याला अंडरलाईन वगैरे द्यायची आहे। हे झालं पहिलं।
त्यानंतर अनुक्रमांक, कार्यालयाचे नाव, वर्ष आणि इथपर्यंत अशा पद्धतीने सिलेक्शन करून घ्या सर्व. त्यानंतर याला सर्वांना सेंटर अलाइनमेंट इथून अशा पद्धतीने द्यायचे आहे आणि नंतर त्याला बोल्ड करायचं आहे, तर बोल्ड करा अशा पद्धतीने. त्यानंतर अनुक्रमांक 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करा, याला सुद्धा सेंटरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर संपूर्ण जेवढं काय आपण स्टेटमेंट टाईप केलेलं आहे तेवढ्याही स्टेटमेंटला अशा पद्धतीने सिलेक्शन करायचं आहे. फॉर्मच्या ग्रुपमध्ये जा या ठिकाणी आणि इथून आपल्याला ऑल बॉर्डर इथून त्याला द्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मराठी 30चं स्टेटमेंट अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आणि याच्यामध्ये जर काही संख्या वगैरे जर चुका वगैरे जर असेल तर तुम्ही संपूर्ण चुका वगैरे दुरुस्त करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. जर तुमच्या सेंटरवर डेमोवर जर मार्क दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका, अशाच पद्धतीने तुम्ही सोडवा. तर व्हिडिओ जर आता सोडवल्यानंतर आपण या व्हिडिओला सबमिट करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे किंवा नाही. तुम्ही फायनल एक्झाममध्ये सबमिट नाही केलं तरी चालेल, ते ऑटोमॅटिक तुमचं सबमिट होणार आहे. जर अगोदरच झालं असेल तर तुम्ही स्वतः सबमिट सुद्धा करू शकता. तर मी ते सबमिट करतो. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आता पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा आपल्याला 13.5 मार्क मिळालेले आहे. प्रेझेंटेशन आपण करेक्ट केलेलं आहे आणि टायपिंगमध्ये बघा आपल्याला याच्यातला किती मार्क कटलेला आहे, 1.5 मार्क कटलेला आहे. तर बघा टायपिंगमध्ये आपल्याला 3 मिस्टेक आहे, त्यामुळे आपले 1.5 मार्क कटलेले आहे. एका मिस्टेकसाठी अर्धा मार्क आपल्या इथे या ठिकाणी काटला गेलेला आहे. तर बघा आपलं फॉर्मॅटिंग संपूर्ण व्यवस्थित आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. आणि बघा शो टायपिंग मिस्टेकमध्ये पाहूया. तर बघा इथे पोलीस नाव आपलं चुकलेलं आहे, पोलीस आहे. त्यानंतर इथे पूजा नाव आहे चुकलेलं आणि एक आपली संख्या चुकली होती. तर अशा पद्धतीने आपल्या 3 मिस्टेक यामध्ये झालेल्या आहेत. तर काही टेन्शन नाही, आपण पास झालेला आहोत. तर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये अशाच पद्धतीचं मराठी 30चं स्टेटमेंट सोडवायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया का?